मारेगाव वार्ता। घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करा। तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन। मारेगाव तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना तसेच इतरही घरकुलाच्या योजना मोठ्या प्रमाणात मंजूर करण्यात आल्या आहे। मात्र घरकुल बांधकामासाठी लागणारी रेती उपलब्ध नसल्यामुळे घरकुलाचे बांधकाम रखडले आहे। येत्या 8 दिवसात घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळाली नाही तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल। दरम्यान अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी राहील असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनावर सरचिटणीस प्रशांत नांदे, सुमित जुनगरी, डोमाजी भादीकर, नानाजी लालसरे, राजेश पांडे, गोंड बुरांडा उपसरपंच तथा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष श्री सुनील देवाळकर, राजेंद्र खडसे, तालुका उपाध्यक्ष गणेश कळसकर, प्रसाद ढवस, प्रसाद झाडे, ज्ञानेश्वर चिकटे, अमोल कुमरे यांच्या सह्या आहे। घरकुल बांधकामासाठी लागणारी रेती उपलब्ध नसल्यामुळे अनेकांची घरे अर्धवट आहे। त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तालुक्यात रेती उपलब्ध करून देण्यात यावी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे तालुका भाजपच्या वतीने देण्यात आला आहे। भारतीय जनता पार्टी मारेगाव तालुक्याच्या वतीने मारेगाव तहसीलदार साहेबांना घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळावी याकरिता आम्ही निवेदन सादर केले आहे। आज आपल्या मारेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरकुलांचे कामं रखडलेले आहे रेती अभावी। त्यामुळे आम्ही BDO साहेबांना चर्चा केली आहे व तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे की येत्या 8 दिवसात घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळाली पाहिजे आणि जे काही शासनाची मोफत रेती आहे त्या मोफत रेतीचा लाभ झाला पाहिजे याकरता आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन सादर केले। डिसेंबरला भारतीय जनता पार्टी मारेगाव तालुक्यातर्फे मारेगाव तालुक्यातील जे घरकुल लाभार्थी आहे त्यांना 5 ब्रास मोफत रेती मिळाली पाहिजे शासनाच्या प्रचलित धोरणानुसार। परंतु मारेगाव तालुक्यामध्ये जे घरकुल लाभधारक आहे त्यांना या मारेगाव तहसीलच्या वतीने अजूनपर्यंत 1 ब्रास सुद्धा रेती मोफत दिलेली नाही। त्यामुळे आम्ही आज तहसीलदार साहेब मारेगाव यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती मिळाली पाहिजे असे निवेदन दिले आणि येत्या 8 दिवसात जर या घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास रेती मोफत मिळाली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व याची सर्व जबाबदारी तहसीलदार मारेगाव यांच्यावर राहील।